सत्पुरुष वर्तमानाचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि त्यामधून वचन 24 मी आपल्यासाठी वाचतो. या ठिकाणी लिहिले, आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी त्यांच्यामध्ये वाद झाला. आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयी त्यांच्यामध्ये वाद झाला. आणि अजून एक वचन यवहान 13:23 लिहून ठेवा, नंतर आपण वाचू जे लिहितात. यवहान कृष्णवर्तमान पुस्तक 13वा अध्याय आणि 23 वचन. या दोन वचनांच्या आधारे आज मला तुमच्याशी थोडा वेळ बोलायचं आहे आणि या वचनातून काही महत्वाच्या 3-4 गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. सर्वांचं लक्ष आहे? ठीक आहे. आता थोडी माझी मदत करा. आपण देवाच्या वचनाचा सन्मान करू. हालचाली करू नका, काळजी घ्या आणि लक्षपूर्वक ऐका. ठीक आहे. तर जे वचन आपण वाचलं लूकाचं पुस्तक याचा 22 अध्याय आणि त्यातलं 24 वचन, तर या उपदेशातून आज मला तुम्हाला सांगायचे की प्रभू येशू ख्रिस्ताचा एक मोठा शिष्य नाही, पण त्याचा एक प्रिय है ना, त्याचा एक प्रिय शिष्य तुम्ही मी बनायचा प्रयत्न केला पाहिजे है ना. मोठा नाही, येशूच्या जवळचा त्याचा एक प्रिय शिष्य तुम्ही मी बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस आपल्या शिष्यांना प्रेषितांना स्वर्गात घेतलं जाण्यापूर्वी जो शेवटचा महत्वपूर्ण संदेश दिला, त्या संदेशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हे नाही सांगितलं की जाऊन मंडळ्या स्थापन करून मंडळांमध्ये कशी गर्दी होईल, कसा मोठा जमाव येईल, मेंबर कसे वाढतील यासाठी काम करा, असं काही नाही सांगितलं. त्याने सांगितलं की जाऊन शिष्य करा लोकांना, सुवार्थ सांगा, त्यांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या है ना, जे मी तुम्हाला शिकवलं ते त्यांना शिकवा, त्यांना शिष्य करा, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. ठीक आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपण प्रत्येक जण त्याचे अनुयायी, आपण त्याचे शिष्य व्हावं. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही त्याची सेवा करणारा एक चांगला शिष्य तुम्ही बनावं. ठीक आहे. ज्यावेळेस आपण बायबलमध्ये थोडीशी नजर फिरवतो ना, तर जर आपण थोडंसं असे विभाग केले, थोडं लक्ष द्या. जर आपण बायबलमध्ये थोडंसं जर असं नजर फिरवली, बायबलमध्ये थोडासा मग ते प्रगटीकरण पर्यंत थोडासा जर प्रवास केला किंवा प्रेषितांच्या कृत्यांपर्यंत थोडंसं जर आपण चक्कर मारली, काय दिसून येईल की आपल्याला सुरुवातीला असं दिसून येईल एक गर्दी. येशूच्या मागे हजारो लोकांची गर्दी असायची. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने 5 भाकरी आणि 2 माशांमध्ये ज्यावेळेस लोकांना जेवण खाऊ घातलं, त्यावेळेस तिथं 5,000 पुरुष होते असं म्हटलं गेलं. आणि बायबल अभ्यासक, बायबल स्कॉलर असे म्हणतात जर पुरुष 5,000 होते तर स्त्रिया 10,000 असाव्या. आणि जर स्त्रिया 10,000 होत्या तर लेकरं 20,000 असावेत. म्हणजे कमीत कमी 30-35 हजाराचा, कमीत कमी 25-30 हजाराचा तो समुदाय असावा. येशूच्या मागे प्रांतचे प्रांत, राज्याचे राज्य चालायचे. हजारोची गर्दी येशूच्या मागे असायची. पण सांगू, त्या गर्दीचा मुख्य हेतू काय असायचा की अजून काहीतरी चमत्कार पाहायला मिळावा है ना, आरोग्य मिळावं, एखादा लंगडा चालताना मुका बोलताना पाहायला मिळावं, अजून एखाद दिवस भाकर आणि मासे खायला मिळावे. आणि म्हणून येशूने एक दिवस त्यांना दटावलं सुद्धा की तुम्ही माझा शोध यासाठी नाही करत, तुम्ही माझा शोध करतायत ना ते यासाठी की कारण तुम्ही भाकरी आणि मासे खाऊन तृप्त झाला. ठीक आहे ना. आज मला तुम्हाला उत्साहित करायचे की तुम्ही आतापर्यंतचा तुमच्या येशूबरोबरचा तुमचा प्रवास कसा आहे आणि तुम्ही कोणत्या गटामधले आहात. पहिलं ग्रुप पहा, पहिला गट पहा, गर्दी हजारोंची गर्दी येशूच्या अवतीभोवती. ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण दुसऱ्यांदा पाहतो की त्या माडीवरच्या खोलीमध्ये 120 जण आपण पाहतो जे गेल्या 10 दिवसापासून सतत प्रार्थना करत होते आणि पित्याने देव केलेल्या देणगीची पवित्र आत्मा उतरून त्यांना सामर्थ्य प्राप्त होण्याची वाट पाहत होते. तर ते 120 जण, दुसरा एक मोठा क्राऊड आपण पाहतो तिथे 120 जण. आणि मग पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी आला. प्रेषित 2 अध्यायामध्ये आपण वाचतो ते सर्व जणांनी भाषात बोलू लागले, वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलू लागले वगैरे. पण त्यानंतर जर आपण मागे पुढे असू शकतं, परंतु आपण एक ग्रुपकडे थोडं लक्ष देऊया. आणि मग त्यानंतर आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने एक दिवस 72 लोकांना निवडलं आणि त्यांना सेवेसाठी पाठवलं, त्यांना अधिकार दिले. आणि मग ते गेले आणि त्यांनी भूते काढली येशूच्या नावाने है ना, आजारांना बरं केलं. ऐकताय तुम्ही. आणि मग ते आनंदाने परत येशूकडे आले आणि येशूला म्हणाले की प्रभू तुमच्या नावाने आम्हाला भूते देखील वश होतात है ना.
मी तुम्हाला काही ग्रुपला भेटवत आहे, ते 72 जण. मग त्यानंतर आपण पाहतो की पुढे 12 जण. ऐकताय? म्हणजे मी जे शिकवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला एक चांगला शिष्य समजून, तुम्ही या मंडळीचा एक चांगला सभासद समजून, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी, मंडळीसाठी, पालक साहेबांसाठी एक महत्वाचा परिवार, एक महत्वाचा व्यक्ती आहे असं समजून मी तुमच्याशी बोलत आहे. नाहीतर मी आरोग्याविषयी बोलू शकतो, चमत्काराविषयी बोलू शकतो, समृद्धीविषयी बोलू शकतो, पण मला माहित नाही पुन्हा कधी मला संधी मिळेल तुम्हाला शिकवण्याची. पण आज मी तुम्हाला सांगून जाण्याचा जे काही शिकवण्याचा मी प्रयत्न करत आहे की अगदी थोड्या लोकांनी जरी हे स्वीकारलं, अगदी थोड्या लोकांनी जरी वचन स्वीकारलं तरी पुरेसं आहे. आणि मग मी म्हटलं की त्यानंतर आपण गर्दीनंतर 120 जण, 120 येशूच्या मागे चालणारे हजारो गर्दीकडे थोडं पहा, त्यानंतर ते 120 जणांकडे पहा, त्यानंतर 72 जणांकडे या ज्यांना येशूने सेवेसाठी निवडलं आणि पाठवलं. त्यानंतर पहा 12 जण जे येशूचे मुख्य शिष्य होते, त्यांनाही येशूने अधिकार देऊन त्यांनी येशूच्या सोबत राहावं म्हणून येशूने त्यांना निवडलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांनाही पुष्कळ अधिकार, सामर्थ्य दिलं होतं. सगळं काही सोडून हे 12 जण येशूच्या मागे आले होते. पण त्या 12 मधूनही आपण विशेष 3 जणांना पाहतो. त्या 3 जणांना येशू सतत सोबत ठेवायचा, अगदी जवळ. मग याईराच्या कन्येला जिवंत करण्यासाठी जेव्हा याईराच्या घरात तो गेला, ऐकत्या पाठीमागे बाहेर, ब्रदर लोक लक्ष द्या, हसू नका, गप्पा मारत बसू नका. हा, ऐकताय सर्वजण? त्या गर्दीनंतर, त्या 120 जणांनंतर 72 जणांमधूनही आपण 12 जणांकडे आलोय. आणि ते मुख्य 12 जण जे होते त्यांना पूर्ण रात्रभर प्रार्थना केल्यानंतर, देवाला विचारल्यानंतर, पित्याला विचारल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना निवडलं होतं. आणि येशू ख्रिस्ताने त्यांना वेगवेगळी नावं दिली होती. पण आपण पाहतो त्या 12 मधूनही प्रभू येशू ख्रिस्ताचे 3 लोक खास होते, पेत्र, योहान, याकोब. मग तो रूपांतराच्या पर्वतावर गेला किंवा याईराच्या घरात गेला, बाकीच्या सगळ्यांना बाहेर घालून दिलं, दरवाजा लावून घेतला, आतमध्ये फक्त 3 जण होते येशू सोबत. म्हणजे त्या सगळ्यांमध्ये 3 जण प्रभू येशू ख्रिस्ताचे विशेष होते, प्रभू येशू ख्रिस्तासाठी खास होते. पण इथंच संपलेलं नाहीये, त्या 3घांमधून सुद्धा अजून एक कोणीतरी खास होता. आणि त्याच्या जीवनातून मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं. त्या 3घांमधून सुद्धा एक येशूच्या अत्यंत जवळचा, येशूचा अत्यंत प्रिय असा एक शिष्य होता. आणि त्याच्याविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. तयार आहात? 3-4 गोष्टी मी त्यांच्या जीवनातून तुम्हाला थोडक्यात सांगेन. चर्च, एक दिवस प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य, या ठिकाणी आपण पाहतो, आपण लूक 22-24 मध्ये वाचलं की या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांमध्ये वाद झाला, भांडण झालं. आपल्या आजच्या शब्दात भांडण झालं. पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, थोमा, फिलिपुस, जे कोण सगळे 12 त्याच्यात वाद चाललाय. आणि मग काय वाद, विषय कशावर, टॉपिक आहे वादाचा, त्यांच्या भांडणाचा? आपल्या 12 मोठा कोण, मी का तू, तू का तो? तो म्हणायचा मी मोठा, तो म्हणायचा नाही मी मोठा, तो म्हणायचा नाही मला तुझ्यापेक्षा फार चांगलं गाता येतं, नाही मला तुझ्यापेक्षा जास्त समजतं, नाही मी तुझ्यापेक्षा चांगला वाजवतो, नाही तुझ्यापेक्षा मी जास्त दशांश देतो, तू काहीच नाही, तू कधीतरी येतो, मी प्रत्येक रविवारी चर्चमध्ये येतो, मी तर सतत पाळक साहेबांसोबत असतो, मला पाळक साहेबांनी ते शिंगरू सोडून आणायला लावलं, मला जबाबदार दिले, मला खजिनदार बनवलंय. ऐका, मी काय बोलायचा प्रयत्न करत आहे, ह्या मोठं होण्याच्या, मोठा कोण या चक्कर मध्ये, मी मोठा का तू मोठा, तू मोठी का ती मोठी, या गोष्टींनी इतके प्रॉब्लेम केलेत, ख्रिस्ताच्या देहाला भ्रष्ट करून टाकले, येशूच्या मंडळीचा सत्यानाश करून टाकले. तुझ्यापेक्षा मी चांगलं गातो, तुझ्यापेक्षा मी चांगला उपदेश करतो, मग ती संस्था असो, चर्च असो, मी फक्त तुमच्याबद्दल बोलत नाही, विषय माझ्या चर्चचा असो, तुमच्या असो, एखाद्या संस्थेचा असो, सगळीकडे इतके प्रॉब्लेम झालेत ना, मोठा कोण ह्या भांडणामुळं, अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, खजिनदार कोण, सेक्रेटरी कोण, अक्षरशः मंडळात हे मोठा कोण याच्या नादामध्ये, मोठं बनण्याच्या नादामध्ये, मोठं होण्याच्या चक्करमध्ये लोकांनी पालकांविरुद्ध बंड करून, मंडळी विरुद्ध बंड करून, पालकाची बदनामी करून, मंडळीची सगळी तोडफोड करून
म्हणजे मंडळीमध्ये फूट पाडून मंडळीतले 10-20 लोक घेऊन स्वतःच सुरू करून पूर्ण ख्रिस्ताच्या मंडळीला खराब करून टाकलंय. कोणी या महाराष्ट्राची स्थिती इतकी वाईट आहे. तुम्ही साऊथ इंडियामध्ये जा, ज्या संस्थेत मी काम करतो एजी म्हणून, मोठमोठे पाळक लोक आहे. तुम्ही पाऊल तंगाचं नाव ऐकलं असेल, डॉक्टर डी मोहनचं नाव ऐकलं असेल. एजीचे लाखो मध्ये त्यांच्या चर्चचे मेंबर आहेत आणि एका पाळकाच्या हाताखाली 300, 400, 500, 1000 पाळक लोक काम करतात. पण महाराष्ट्रामध्ये असं एक चर्च शोधायचं म्हटलं तर मुश्किल आहे की ज्या एका पाळकाच्या हाताखाली 300-400 पाळक काम करतात. नाही, आम्हाला थोडे 2 गाणे येऊ लागले, आम्हाला थोडासा लहानसा उपदेश करू लागला, नुसता भारतीमय आंधळ्याच्या जीवनात जरी आम्हाला थोडंसं बोलता यावं लागलं, त्या लोकांना लगेच वाटतं, किंवा थोडंसं काहीतरी स्वर्गदूत दिसलं, एखादं भूत दिसलं, लोकांना वाटतं आता मी संदेष्ट झालो. लगेच प्रॉफिटिक मिनिस्ट्री, लगेच हिलिंग मिनिस्ट्री सुरू करण्याच्या नादावर. एखादी डोकेदुखी जरी बरी झाली, नुसतं काहीतरी चला प्रार्थना करायला एखादा पडला हात ठेवल्याने, लगेच लोकांना वाटतं आता मला मंडळीची गरज नाही, पालकांची गरज नाही, आता मला माझी स्वतःची सेवा सुरू केली पाहिजे. लोकांना स्टेज पाहिजे. मोठा कोण हा प्रश्न आहे. याच्यावर वाद चाललाय. हे येशूच्या शिष्यांमध्ये घडलं. तुमच्याबद्दल मला माहित नाही, पण हे येशूच्या, आपण इथं तरी जास्त, पण येशूचे 12 शिष्य होते फक्त, त्याच्यामध्ये हे भांडण चालू होतं. वाद झाला, वाद म्हटलंय. नंतर येशूने काय काय त्यांना समजून सांगितलं ते तुम्ही नंतर वाचा, की ह्या गोष्टी आपल्यामध्ये नाही पाहिजे. अब्राहम जसं लोटाला म्हणाला आपण भाऊबंद आहोत, आपल्यामध्ये भांडणं नाही पाहिजे. आम्हाला नाही कळते या गोष्टी, तुम्हाला समजत नाही. जेव्हा तुम्ही मी ह्या गोष्टी करतो ना, त्याच्यामुळे मंडळीची किती नुकसान होते, परमेश्वराच्या कामाची, परमेश्वराच्या राज्याची किती नुकसान होते. आणि दुःखाची गोष्ट, मी 23 वर्षाच्या मिनिस्ट्रीमध्ये, सेवेमध्ये हे पाहिले. बरं, एखादा शहाणा उभा राहतो, मी मोठा, मला सगळं येतं, आता मला अभिषेक मिळालाय, मला कृपादान येतं, भले तो उठतो आणि म्हणजे ते 10-20 लोक जाऊन सुरू पण करतो, पण त्याही लोकांची तो नीट काळजी घेत नाही. ते त्याच्या मागे गेलेले लोक पण नाश पावतात हो, त्यांची पण नुकसान होऊन जाते. मला तुम्हाला काय शिकवायचं आज मी प्रयत्न करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा तुम्हाला मोठा शिष्य बनायचा का प्रिय शिष्य बनायचा हा प्रश्न आहे. बायबल सांगतं देवाने मोशेला आपले मार्ग आणि इस्रायलच्या वंशजाला, स्तोत्र 103 मध्ये, देवाने मोशेला आपले मार्ग आणि इस्रायलच्या वंशजाला आपली कृत्य प्रगट केली. याचा अर्थ काय? जर तुम्हाला चमत्कार पाहिजे ना, देव फक्त चमत्कारच देईल, पण ज्याला येशूला जाणून घ्यायचे ना, ज्याला पित्याला पाहायचे ना, पित्याला जाणून घ्यायचे ना, परमेश्वर त्याला आपले स्वतःचे मार्ग, स्वतःचं गौरव त्याला प्रगट करे. देवाने मोशेला त्याचं गौरव प्रगट केलं आणि इस्रायल लोकांना फक्त प्या, खडकातून पाणी प्या, स्वर्गातून मान्ना खा, बस याच्यातच त्यांचा आयुष्य गेलं. म्हणून प्रेषित पावलाने आपल्या मंडळीसाठी प्रार्थना केली, की तो म्हणाला माझी प्रार्थना आहे की माझा देव, तो स्वर्गीय पिता आपल्या ओळखी समाधाने तुम्हाला आपल्याविषयी काय करो, ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आतमध्ये. ओळख सगळ्यांनाच नाही हो, येशूचं प्रगटीकरण सगळ्यांनाच नाहीये. आमचं नुसतं चमत्कार आणि भविष्यवाणी सगळ्या ह्या गोष्टी लक्ष, ते गरजेचं आहे, पाहिजेत. मोशे म्हणाला जर आपल्यापैकी सगळे संदेश ते असते तर किती बरं झालं असतं. चांगले ना, कृपादान पाहिजेच, ते मंडळीच्या उन्नतीसाठी आहेत. पण तुम्ही महत्व कशाला देताय? वचन सगळ्यात महत्वाच्या प्रथम स्थानी पाहिजे आणि वचनानंतर ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी संपतील, वचन नाही. ऐकताय तुम्ही? तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा जवळचा शिष्य बनायचा का मोठा शिष्य बनायचा, हा माझा प्रश्न आहे तुमच्या समोर आज सकाळी. ठीक आहे, येशूचा प्रिय शिष्य बनायचा का मोठा शिष्य बनायचा? पहा, याच्यामध्ये त्यांचा वाद सुरू झाला होता. येशूने त्यांना समजून सांगितलं आपल्यामध्ये असं नाही पाहिजे. अब्रामासारखं, अब्रामाने जसं लोटाला समजून सांगितलं, हे तर बाहेर परराष्ट्रीयांमध्ये असतं. येशूने त्यांना समजून सांगितलं, ठीक आहे. पण आज मला तुम्हाला सांगायचंय की जेव्हा आपण योहानाच्या जीवनाकडे येतो, मी म्हटलं योहान कृष्णाचं पुस्तक 13वा अध्याय आणि त्यातलं वचन, चला माझ्याकडे वेळ कमी, मी कमी वेळात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. 15 मिनिटं आहेत, 12 वाजेपर्यंत कदाचित पाळकसाहेब येतील, तर 15 मिनिटं थोडं लक्ष द्या. योहान कृष्णाचं पुस्तक 13वा अध्याय 21 वचनात, 13 अध्यायचं 23 वचन, सॉरी, योहान कृष्णवर्तमान 13 अध्याय 23 वचन. या ठिकाणी लिहिले, तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. ऐका, या ठिकाणी लिहिले, तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण. दोन्ही हात उंच करून एकदा मोठ्याने म्हणा हालेलुया. ज्याच्यावर येशूची प्रीती होती
आणि जो येशूच्या उराशी टेकलेला असायचा असा शिष्यातील एक जण कोण असेल तो? हा स्वतः या पुस्तकाचा लेखक म्हणजे यहोवा. हजारो लोकांची गर्दी, त्यानंतर 120 जण, त्यानंतर 72 जण, त्यानंतर 12 जण, 12 मधले 3 जण आणि 3 मधला हा एक. तुम्ही कोणत्या पैकी आहात तुमचं परीक्षण तुम्ही करा. आणि जेव्हा तुम्ही या यहोवासारखं बनाल ना तर त्याचे बेनिफिट पण सांगतो, त्याचे फायदे पण सांगतो की तुम्हाला मला यहोवासारखं बनायचं. जर शिष्य बनायचंच ना तर यहोवासारखं. इतरही चांगलं होतं, त्यात वाद नाही, ठीक आहे. याकोब, आंद्रिया, थोमा सगळे चांगले होते, यात काही वाद नाही. जर थोमा भारतात आला नसता तर कदाचित इतक्या लवकर आमचं तारण झालं नसतं. पण मी बोलत आहे यहोवाबद्दल. ऐकताय तुम्ही? या ठिकाणी यहोवाना विषय ते लिहिलाय आणि यहोवा स्वतः लेखक असल्यामुळे तो आपल्या नावाचा उल्लेख करत नाही. तो आपल्या नावाचा उल्लेख करत नाही, ठीक आहे. तुम्ही मी असतो हे पुस्तक लिहिताना तर पवित्र आत्म्याने म्हटलं असतं हा माझंही नाव लिहू दे. सगळं नावासाठी चाललंय. तुम्हाला खरं सांगतो, पुष्कळ गोष्टी नावासाठी चालल्या. तुम्हाला काय सांग, अशा विश्वासणाऱ्यांना मी भेटलोय 23 वर्षात. अशा सेवकांना मी हिंदू मादेकोळी समाजातून प्रभूकडे आलोय. भीमाशंकर ऐकलंय? 12 ज्योतिर्लिंगापैकी मुख्य ज्योतिर्लिंग. सगळे आम्ही महादेवाचे भक्त. पण देवाने माझ्यावर दया केली. जिथं सूर्यकिरण लवकर पोहोचत नाही तिथल्या अशा एका खेडेगावातून प्रभूने मला निवडलं आणि गेल्या 23 वर्षापासून प्रभूमध्ये सेवा करतो. पण सांगतोय जे अनुभव आले ना खूप वाईट आहे. मी जेव्हा घेजी बद्दल आठवतो ना, नामानाच्या रथामागे धावत होता आणि त्याने आलिशाचं नाव, आपल्या धन्याचं नाव वापरून त्याने त्या नामानाकडून जे त्याला पाहिजे होतं ते घेतलं. म्हणजे आता माझ्या धन्याने मला पाठवलं की आताच इब्राहिमाच्या त्या डोंगराळ प्रदेशातून काही शिष्य आले तर त्यांना अशा वस्तू पाहिजे. त्याने आपल्या धन्याचं नाव वापरलं त्या गोष्टी मिळवण्यासाठी. आणि अर्थात आलिशाने त्याला पाठवलं नव्हतं. आलिशाने नव्हतं पाठवलं त्याला, पण त्याला जे पाहिजे होतं ना त्याच्यासाठी त्याने आलिशाचं नाव वापरलं. आपल्या स्वामीचं, गुरुचं, आपल्या पालकाचं नाव वापरलं. पुष्कळ जण आम्ही तेच करतोय. आज सेवक वर्ग असो, पुढारी असो, नाव येशूचं घ्यायचं आणि स्वतःचा फायदा कसा होईल ते बघायचं. समजतं? पण बघा यहोवाकडे त्याने स्वतःचा नाव सुद्धा तिथं उल्लेख नाही केला. त्या शिष्यातला एक जण म्हटला फक्त. मी तुम्हाला उत्साहित करतो देवाचा एक लहान सेवक आहे. तुम्ही जे काही करा ना त्याच्या नावासाठी करा, तुमच्या नावासाठी नाही. मोठा होण्यापेक्षा ना त्याचा लहान शिष्य बना, सेवा करणार बना, ठीक आहे ना. फॅन दिला लगेच फॅनवर नाव आमच्या परिवाराकडून मिळालाय त्याच्या नावाने फॅन आहेत काही चर्चेस मध्ये, टेबल आहेत, पुलपीट आहेत. ओके, यहोवा या ठिकाणी स्वतःच्या नावाचा सुद्धा उल्लेख करत नाही. पण ऐका, या ठिकाणी लिहिलंय की तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकलेला होता. ज्याच्यावर येशूची प्रीती होती. आणि म्हणून मी आज तुमच्याशी बोलत आहे की आम्हाला प्रभू ख्रिस्ताचा मोठा शिष्य बनायचा आहे, की त्याचा प्रिय, त्याच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकणारा एक प्रिय शिष्य तुम्हाला मला बनायचंय. हे आपल्यावर आहे. तुम्हाला मला काय बनायचंय ऐका. आणि मग या ठिकाणी आपण यहोवाबद्दल पाहत आहोत की यहोवा प्रभू ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला होता. सतत या यहोवाकडे पहा. हे जे ऐकताय तुम्ही, हे जे येशूचे जे शिष्य होते ना, 12 जण, 72 जण आणि जे काही इतर सेवा करणाऱ्या स्त्रिया होत्या, पैशा अडक्याने सेवा करणाऱ्या स्त्रिया होत्या, जे येशूच्या जवळ लोक असायचे ना, पण या सगळ्यांमध्ये यहोवाचं स्थान येशूच्या अत्यंत जवळचं होतं. तुम्ही गुगलवरती एखादा फोटो सर्च केला ना, शोधून पाहिला तर तुम्हाला ते चित्र दिसेल. सतत त्याचं डोकं येशूच्या उराशी असायचं, सतत येशूला चिटकलेला, सगळ्यात येशूच्या जवळ बसलेला, सतत येशूच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकणारा, अगदी त्याच्या सानिध्यात राहणारा, सतत बायबल वाचणारा, प्रार्थना करणारा, देवाच्या उपस्थितीत वेळ घालवणारा, सतत त्याच्या हृदयाचे ठोके ऐकणारा, काय चाललंय त्याच्या हृदयात, त्याची इच्छा काय, त्याला काय हवंय, माझ्याविषयी, माझ्या परिवाराविषयी त्याची काय इच्छा आहे, तुमच्या इच्छा, तुम्हाला काय पाहिजे ते करत बसू नका. त्याच्या हृदयात काय, त्याला काय करायचंय, त्याची काय इच्छा आहे, त्याला काय पाहिजे, त्याचा आनंद कशात आहे हे जाणून घेणारा, यहोवासारखा, येशूच्या अत्यंत जवळचा, त्याच्या उराशी डोकं टेकविणारा, त्याच्या उराशी, कसा शब्द आहे तिथं,
एक जण येशूच्या उराशी टेकलेला, त्याच्या उराशी टेकलेला असा शिष्य बना, मोठा नाही. जेव्हाही तुम्ही मोठा बनण्याचा प्रयत्न कराल, माझा शब्द लिहून ठेवा बायबलच्या एखाद्या कोपऱ्यात, जेव्हाही तुम्ही मोठा बनण्याचा प्रयत्न कराल, मंडळीत भांडणं होणार, मंडळीत फूट पडणार तुमच्यामुळं, पालक साहेबांची मंडळीची देवाच्या कामाचे नुकसान होणार. पण मी येशूच्या नावात सांगतो, जेव्हा तुम्ही येशूच्या उराशी टेकणारे, त्याच्या जवळचे, त्याच्या सानिध्यात राहणारे जेव्हा शिष्य बनाल ना, मी खात्रीने सांगतो तुमच्यामुळे मंडळी आशीर्वादित होईल, तुमच्यामुळे प्रभूचं काम वाढेल, सेवा आशीर्वादित होईल. आमेन. ऐका, का आपण येशूच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकलेला शिष्य बनायला पाहिजे? त्याच्या उराशी टेकणारा, त्याची इच्छा जाणून घेणारा, त्याच्या हृदयाचे ठोके ऐकणारा, त्याच्या हृदयात काय आहे माझ्याविषयी, माझ्या परिवाराविषयी हे जाणून घेणारा शिष्य जेव्हा तुम्ही बनाल, काय होईल माहिती? जसं त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आत्म्यात व्याकुळ झाला होता, बायबल सांगते 21 वचनात, आणि येशू ख्रिस्ताने एक टॉपिक छेडला, एक विषय काढला की तुमच्यापैकी एक जण मला धरून देणार आहे. आता सगळ्यांचे डोळे मोठे झाले, सगळेजण एकमेकाकडे पाहू लागले. ऐकताय तुम्ही? एकदा हात तुमच्याकडे मोठ्याने म्हणा, हालेलुया. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले की कोण? अगदी मोजकेच तिथे आहेत, 12 जण आहेत, आणि त्या 12 जणांकडे पाहून प्रभू ख्रिस्त म्हणतायत की तुमच्यापैकी एक जण मला धरून देणार. प्रत्येकामध्ये शंका निर्माण झाल्या, मी, तू, सगळेजण एकमेकाकडे पाहू लागले कोण? आणि आता यवनाची वेळ येते. पेत्र बाजूला उभा आहे. पेत्र यवनाला हळूच येशूला विचार, कोण आहे? कोण आहे? मी पहिला पॉइंट सांगणारे, नीट ऐका. जेव्हा तुम्ही येशूच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकणारा, त्याचा एक प्रिय शिष्य बनण्याचा प्रयत्न कराल, तुमच्यासाठी 2-4 गोष्टी सांगू द्या. त्या शिष्यासाठी महत्वाच्या 3-4 गोष्टी. पेत्रासारखा व्यक्ती, पेत्रासारखा शिष्य, ज्याला प्रगटीकरण व्हायचं. येशू म्हणाला, जसं पेत्राने साक्ष दिली ना की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहात, तर येशूने म्हटलं, हे किंवा रक्त किंवा मांस यांनी नाही, हे माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केले. ठीक आहे ना? पेत्रासारखा शिष्य त्या ठिकाणी उभा आहे, आणि पेत्र योहानाला विचारतोय, विचार ना, येशूला विचार ना, कोण आहे? कोण आहे तो जो आपल्याला धरून देणार, जो तुम्हाला धरून देणार आहे? आणि मग बायबल सांगतं की जेव्हा योहानाने प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर बोलणं केलं, वचन 25 मध्ये लिहिले, तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लावून त्याला म्हणाला, प्रभूजी तो कोण आहे? आणि मग 26 वचनात त्या ठिकाणी बरंच काही लिहिलंय, आणि 27 वचनात येशूने योहानाला उत्तर दिलं की घास दिल्या, येशूने उत्तर दिले, 26 वचनात येशूने उत्तर दिले, मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो आहे. आणि मग त्याने यहूदा इस्करियोत विषय सांगितलं की तो यहूदा आहे. पहिली गोष्ट लिहून ठेवा, जेव्हा तुम्ही मोठा शिष्य बनण्याऐवजी जेव्हा तुम्ही प्रभू ख्रिस्ताचा एक प्रिय, त्याच्या उराशी टेकणारा, त्याच्या जवळचा शिष्य बनण्याचा प्रयत्न कराल, काय होईल? पहिली गोष्ट, जे प्रगटीकरण तुम्हाला मिळेल ते इतर कोणाकडे असणार नाही, ते कोणाला मिळणार नाही. प्रगटीकरण इतर कोणालाही येशूची ती इच्छा, येशूच्या मनात काय, येशूला काय म्हणायचे, प्रभू ख्रिस्त कोणाबद्दल काय बोलतोय, हे जे प्रगटीकरण आहे ना, हे फक्त त्या व्यक्तीला मिळत. भविष्यवाणीचं कृपादान, याचे काही पुष्कळ आशीर्वाद आहेत ना, किंवा येशू ख्रिस्ताचं दर्शन, प्रभू ख्रिस्ताचं गौरव पाहण्याचा सन्मान, हे त्या लोकांसाठी नाहीये. हे कोणासाठी? जे येशूच्या जवळ राहणारे, येशूच्या उराशी टेकणारे जे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी हे आहे. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही योहानासारखं जीवन रोज येशू सोबत जगायचा प्रयत्न करा. रोज प्रभू ख्रिस्ताच्या सानिध्यातलं इतकं जवळचं, जणू काही रोज त्याच्या उराशी डोकं टेकवलेलं असं जीवन तुम्ही जगायचा प्रयत्न करा. देव तुमच्याशी, प्रभू ख्रिस्त तुमच्याशी दृष्टांद्वारे, वाणीद्वारे, स्वप्नाद्वारे बोलेल. तो त्याच्या योजना, तो त्याच्या इच्छा, तुमच्याविषयी काय आहे, तुमच्या कुटुंबाविषयी काय आहे, तुमच्या पालकांविषयी काय आहे, मंडळीविषयी काय आहे, तो त्याच्या योजना तुम्हाला प्रगट करेल. कोणामुळे मंडळी फुटणार आहे, कोण याकोब आहे, कोण थोमा आहे, कोण पेत्र आहे, कोण धरून देणार आहे, कोण नाकारणार आहे, कोण विकणार आहे, हे तो तुम्हाला दाखवून देईल. समजतंय मी काय शिकवतोय? आपण काय ऐकत आहोत? देवाचा आत्मा आपल्याला काय शिकवत आहे? मोठा शिष्य होण्यामध्ये नाही, भांडण चालू होतं शिष्यामध्ये, वाद चालू होता.
आपल्यामध्ये मोठा कोण? चर्च. आणि म्हणून मी सांगत आहे की मोठा नाही, आम्हाला प्रभू ख्रिस्ताच्या उराशी टेकणार एक प्रिय, त्याच्या जवळचा एक असा शिष्य बनायचा आहे. आणि मग काय होईल जेव्हा तुम्ही एव्हानासारखा त्याच्या उराशी टेकणारा, त्याचा एक प्रिय, त्याच्या जवळ राहणारा असा शिष्य बनण्याचा जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल, काय होईल? तुम्हाला जे प्रगटीकरण मिळेल ते इतर कोणाकडे ते नसेल. तुम्हाला जे प्रगटीकरण होईल, तुम्हाला जे मार्गदर्शन मिळेल, तुम्हाला जे येशूच्या हृदयातलं कळेल, समजेल ना, ते इतर कुणालाही समजणार नाही. समजतं? याकोबाने ज्यावेळेस घर सोडलं ना, आपल्या वडिलाच्या, आपल्या आईच्या सांगण्याप्रमाणे मामाच्या गावाला पळून चालला होता लाबानाकडे. आणि जेव्हा तो अशा एका वसाहड प्रदेशात आला, ओशेली तो, आणि त्या ठिकाणी जेव्हा त्याने रात्र झाली, त्याने पाहिलं त्याच्याकडे काहीच नव्हतं, काठी सोडून त्याच्याकडे काहीच नव्हतं. त्याने एक दगड घेतला. रात्रीच्या वेळी तो थकलेला होता प्रवास करून, आणि एक दगड त्याने त्या दगडाला उशीप्रमाणे डोकं टेकवण्यासाठी वापरलं. त्या दगडावर त्याने डोकं ठेवलं आणि झोपला. आणि काय पाहिलं त्याने स्वप्नामध्ये? त्याने एक सीडी पाहिली है ना, स्वर्गातून पृथ्वीवर उतरलेली, आणि त्या सीडीवर कसे स्वर्गदूत चढत उतरत आहे. एक विशेष प्रगटीकरण त्याला त्या जागेत झालं, एक विशेष दर्शन त्याला त्या जागेत झालं. आणि त्याने कबुली दिली की या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे, हे देवाचं घर आहे. ऐकता तुम्ही? अवश्य त्याला ते प्रगटीकरण झालं. आणि त्या ठिकाणी त्या दिवशी देव त्याच्याशी बोलला. जेव्हा तो त्या दगडावर डोकं ठेवून झोपला होता, त्या ठिकाणी त्याच्या बापाचा देव, त्याच्या आजोबाचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव आला त्याच्याकडे. आणि देवाने त्याला दर्शन दिलं. आणि देवाने त्याला म्हटलं, याकोबा घाबरू नको, मी अब्रामाचा, मी इसाकाचा देव आहे, मी तुला सोडणार नाही. पहिली गोष्ट म्हणाला, घाबरू नको, मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुला कधी अंतर देणार नाही, मी तुझ्या बरोबर राहील. मी तू जिथे जात आहेस तिथे तुझं जाणं मी आशीर्वादित करेल, तिथे मी तुझी सुरक्षा करेल, मी तुला वस्त्र, अन्न, वस्त्र सगळ्या गोष्टी तुला देईल, मी तुला आशीर्वादित करेल, आणि मी तुला पुन्हा सुरक्षित तुझ्या बापाच्या घरी सुद्धा आणेल. देवाने त्याला अभिवचनं दिली. जे काही याकोबाला प्रगटीकरण झालं त्याकडे लक्ष द्या. आणि मी सांगितलं, एक आध्यात्मिक दृष्ट्या एक सिंबॉलिक आहे ते. तो दगड उराशी, तो दगड डोक्याखाली घेऊन झोपला होता. आणि नवीन करारात तो जो धोंडा नाकारला ना लोकांनी, तो कोनशिला जो झाला ना, कोनशिला, तो दगड, तो धोंडा येशू ख्रिस्त आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या धोंड्यावर, त्या दगडावर तुम्ही डोकं ठेवून झोपणारे शिष्य बनता, त्या उराशी टेकणारे, त्याच्या जवळ राहणारे शिष्य बनता. मी येशूच्या नावात सांगतो, प्रगटीकरण तुमच्यासाठी आहे. स्वप्न, दर्शन, दृष्टांत तुमच्यासाठी असतील. देव तुमच्याशी बोले, तुमच्या भविष्याविषयी, तुमच्या सगळ्या पुढच्या आयुष्याविषयी देव त्याच्या योजना तुम्हाला प्रगट करेल. देव सांगेल, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला आशीर्वादित करेल, मी तुला संपन्न बनवेल, मी तुला सगळ्या गोष्टी देईल. देव तुम्हाला ते प्रगटीकरण देईल. प्रगटीकरण त्यांच्यासाठी आहे. यव्हानाकडे पहा. यव्हान हा असा शिष्य आहे जो सतत येशूच्या उराशी टेकलेला असायचा, येशूच्या जवळचा, आणि येशूसाठी प्रिय. येशूचं त्याच्यावर प्रेम होतं, येशूसाठी तो अत्यंत प्रिय होता. ऐकताय तुम्ही सर्वजण? एकदा मोठ्याने हात उंच करून म्हणा, हालेलुया. चर्च गर्दी, हजारोंची गर्दी, नंतर माडीवर 120 जण, त्यानंतर येशूने पाठवलेले 72 जण, त्यानंतर येशूने निवडलेले 12 जण. 12 मध्ये रूपांतराच्या पर्वतावर किंवा याच्या घरामध्ये किंवा अशा अनेक ठिकाणी येशू सोबत असणारे मुख्य 3, आणि त्या 3 मधलाही एक अत्यंत प्रिय आणि येशूच्या उराशी सतत टेकलेला तो जवळचा शिष्य म्हणजे यव्हान. आणि त्याच्या जीवनातून मी तुमच्याशी बोलत आहे. माझी इच्छा आहे तुमची साक्ष यव्हानासारखी असावी. माझी प्रार्थना आहे की तुमचं जीवन यव्हानासारखं असावं. मी तुम्हाला येशू ख्रिस्तासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभू येशू ख्रिस्तासाठी प्रिय, त्याच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकणारा, म्हणजे सतत त्याच्या हृदयात, म्हणजे त्याची इच्छा जाणून घेऊन जीवन जगणारा व्यक्ती तुम्ही बनावं, हा माझा प्रयत्न आहे सकाळी शिकवण्यामागचा. ऐकताय तुम्ही? हा यव्हान, त्याच्याकडे पहा. पेत्र त्याला विचारतोय, सांग ना, विचार येशूला कोण आहे तो. आणि येशूला विचारल्यानंतर सर्वांना हे समजतं की तो यहूदा इस्करियोत आहे. एवढंच नव्हे, ज्यावेळेस पेत्र पात्मा नावाच्या बेटावर होता, अत्यंत वृद्धापकाळामध्ये, बायबल स्कॉलर्स सांगतात कदाचित ज्यावेळेस त्याला त्या ठिकाणी टाकलं त्यावेळेस 93, जवळजवळ 93 वर्ष त्याची वय असावं.
पण ज्यावेळेस त्याला ज्यावेळेस त्याला निवडलं, ज्या दिवशी योहानाने त्याच्या मागे चालायला सुरुवात केली, बायबल अभ्यासक सांगतात योहानाचं वय 17 वर्ष होतं. तरुणांनो, वयाच्या 17व्या वर्षामध्ये 17 वर्षाचं वय असताना योहानाचं जीवन पहा आणि आज आमच्या तरुणांचं जीवन पहा. 17व्या वर्षाच्या वयामध्ये, वय वर्ष 17 असताना, एवढ्या तरुणपणात, इतक्या लहानपणामध्ये योहान येशूच्या इतक्या जवळ राहणारा शिष्य होता. येशूच्या उराशी सतत डोकं टेकवणारा, येशूच्या उराशी सतत टेकून राहणारा शिष्य होता. ऐकताय तुम्ही सर्व? आणि त्याला प्रगटीकरण झालं पात्मा नावाच्या बेटावर. प्रगटीकरण तुम्ही नंतर वाचा, प्रगटीकरणाच्या पहिल्या अध्याय सगळ्या 8-9 वचनापासून पुढे. त्याने येशू ख्रिस्ताचं खरं स्वरूप पाहिलं. किती सुंदर होतं ते प्रगटीकरण. पाहिलं तुम्ही कधी असा पाहिला का येशू? कधी आम्हाला असा प्रभू येशू ख्रिस्त पाहायला भेटेल? योहान प्रगटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय, आणि जस्ट मी वाचून दाखवतो. प्रगटीकरण पहिला अध्याय आणि 9 वचनापासून पुढे तिथे लिहिले की तो म्हणतो की मी कशा रीतीनं देवाचं राज्य, येशू मधील क्लेश, राज्य व धीर यांचा तुम्हा बरोबर भागीदार, आणि तो कसा पात्मा नावाच्या बेटात होता तो ते त्या ठिकाणी लिहितो. आणि तो म्हणतो की मी एक वाणी ऐकली, आणि त्या वाणीने त्याला लिहायला सांगितलं काही मंडळांसाठी संदेश. आणि मग 12व्या वचनामध्ये आपण वाचतो की तो ते पाहण्यासाठी मागे वळला आणि त्याने काय पाहिलं, वचन 13 पासून इथे लिहिले की त्यांनी, योहानाने काय पाहिलं? मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते, त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोनपितळेसारखे होते, आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते, त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली. आणि पुढे लिहिले की आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती. आणि तो म्हणतो मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. चर्च, आणि येशूने त्याला सांगितलं भिवू नको वगैरे वगैरे. 18 वर्षात तो म्हणतो की पहा मी मेलो होतो तरी पहा मी युगाने जिवंत आहे, आणि मरणाच्या वादलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. काय गौरवी प्रगटीकरण झालं योहानाला, तरुणपणात आणि वृद्धापकाळात आहे हे प्रगटीकरण येशू ख्रिस्ताविषयीच. आणि केवळ एवढंच प्रगटीकरण नाही, पुढे वेगवेगळे दर्शन तुम्ही पहा. त्यांनी कसं स्वर्गामध्ये 24 वडिलांना पाहिलं, कसं त्या मोहरा खोलणारा कोणी नाही, आणि हे पाहून तो रडू लागला. पुष्कळ तुम्ही प्रगटीकरण, हे सगळं त्या पुस्तकाला नावच योहानाला झालेलं प्रगटीकरण दिलं है ना. तुम्ही कल्पना करा, हे वृद्धाप काळातला त्याचा अनुभव आहे. तरुणपणातच नव्हे, वृद्धाप काळातही जे प्रगटीकरण योहानाला मिळालं ना ते कोणाकडे नव्हतं. पहिली गोष्ट मी तुमच्याशी बोलत आहे, जेव्हा तुम्ही येशूच्या उराशी टेकणारा, त्याच्या जवळचा, त्याचा प्रिय शिष्य बनण्याचा प्रयत्न कराल, मोठा शिष्य बनण्याऐवजी. कशावरून वाद चालू होता? आपल्यात मोठा कोण? अशा शिष्यांपासून सावध राहा. तो तुमच्या मंडळीचे नुकसान करणारच, त्याच्यामुळे मंडळीचे नुकसान होणारच. पण पहा, त्या लोकांकडे ज्यांना येशूच्या सानिध्यात राहायला आवडतं, सतत देवाचं वचन उपास करणं, प्रार्थना करणं, पाचक काय सांगतात ते करण्याचा प्रयत्न करणं, देवाची इच्छा जाणून तेच करण्याचा प्रयत्न करणारे असे लोक पहा, त्यांच्यासोबत राहण्यात काही नुकसान आहे. चर्च, योहानाला जे प्रगटीकरण झालं ते इतर कोणालाही नव्हतं. योहानाकडे जे प्रगटीकरण होतं ते इतर कोणाकडे नव्हतं. ही पहिली गोष्ट मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. पुष्कळ गोष्टी आहेत पण मी कमी वेळात संपवायचा प्रयत्न करतो. चर्च, ऐका, ज्यावेळेस आपण पुढे वाचतो योहान कृष्णाचं पुस्तक 19 अध्याय आणि वचन 26, तुम्ही का प्रिय शिष्य बनलं पाहिजे येशूचं? तुम्ही का येशूच्या उराशी टेकणारा शिष्य, त्याचा जवळचा शिष्य असलं पाहिजे? मोठा बनण्यापेक्षा येशूच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकणारा, त्याचा प्रिय शिष्य योहानासारखं बनण्याचा प्रयत्न करा. मी सांगतो तुमची साक्ष गौरवी असेल, तुमचा शेवट गौरवी असेल, तुमचं जीवन अनेकांसाठी उदाहरण असेल, तुमची साक्ष योहानापेक्षा मोठी असेल. ऐका, योहान कृष्णाचं पुस्तक याचा 19 अध्याय आणि 26 वचन आपण वाचू. योहान 19 आणि वचन 26. योहान कृष्णाचं पुस्तक 19 अध्याय 26 वचन. मग येशूने आपल्या आईला ज्या शिष्यांवर त्याची प्रीती होती त्याला
पाहून आईला म्हटले, बाई पहा, हा तुझा मुलगा. ओके. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा, हा तुझा मुलगा. काय शब्द आहे तिथं? प्रभू ख्रिस्ताने काय पाहिलं? की आपण यव्हानाबद्दल बोलतोय म्हणून फक्त यव्हानाचा विचार करा. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती, मी परत बोलतोय की यव्हानच या पुस्तकाचा लेखक असल्यामुळे येथेही तो त्याच्या नावाचा उल्लेख करत नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी लिहिले की मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. या दोन वचनाकडे थोडं लक्ष द्या. ऐकताय सर्वजण बाहेर? चर्च, का तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रिय, त्याच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकणारा शिष्य बनायचा प्रयत्न केला पाहिजे? मोठा नाही, जवळचा, त्याचा प्रिय. का? त्याचं कारण तुम्हाला एक गौरवी प्रगटीकरण, स्वर्गीय, तुम्ही दुष्टान स्वप्न पाहणारे व्यक्ती बनाल. तुमच्याकडे जे प्रगटीकरण राहील ते इतर कोणाकडे असणार नाही. तुम्ही जे गौरव येशूचं पाहू, तुम्हाला जे येशूचं गौरव पाहण्याचा जो सन्मान तुम्हाला मिळेल ना, तो इतर कोणाला नाही मिळणार. ऐकताय तुम्ही सर्वजण? एकदा मोठ्याने हालेलुया म्हणा. तुम्ही प्रभू ख्रिस्ताच्या उराशी टेकणारा, त्याचा प्रिय, त्याचा जवळचा शिष्य बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पहिली गोष्ट की तुम्हाला यव्हानासारखं ते गौरवी प्रगटीकरण मिळावं. तुम्हाला प्रभू ख्रिस्ताचं खरं ते गौरव पाहता यावं. स्वर्गीय दृष्टांत आणि स्वप्न पाहणारे व्यक्ती तुम्ही असाल. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही प्रभू ख्रिस्ताच्या उराशी टेकणार, त्याचा जवळचा, त्याचा प्रिय शिष्य बनण्याचा प्रयत्न करा, काय होईल? दुसरी गोष्ट, एक वेळ आली ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताला धरून देण्यात आलं, त्याला मध्ये स्तंभावर खेळण्यात आलं आणि त्याला 39 फटके मारण्यात आले, त्याचे हलाल करण्यात आले आणि अत्यंत वेदनादायी स्थितीमध्ये, अत्यंत दुःखात आणि त्रासात हातापायात खिळे ठोकलेल्या स्थितीमध्ये, जेव्हा अत्यंत व्याकुळ स्थितीमध्ये, अत्यंत वेदनेमध्ये, दुःखामध्ये जेव्हा प्रभू ख्रिस्त त्या वधस्तंभावर खेळलेल्या स्थितीमध्ये होता, तुम्हाला एक चित्र तुम्ही ते डोळ्यासमोर आणा आणि पहा तिथं कोण उभा आहे. जेव्हा वधस्तंभावर प्रभू ख्रिस्त खेळलेला आहे, त्याच्या हातापायात खिळे ठोकलेले आहेत, कितीतरी तासांपासून रात्रभर त्याला 1 मिनिट झोपू दिलं नव्हतं. रात्रभर त्याने कितीतरी किलोमीटर त्याला चालवलं होतं. हेरोदाच्या घरापासून, पिलाताच्या घरापासून, हेरोदाच्या घराकडे, राजमहालाकडे, हेरोदाच्या राजमहालापासून इकडे हनन, तो कैफा आणि वेगळ्या याजकांकडे, इकडे तिकडे, आणि रात्रभर ती विचारपूस आणि वेगळे आरोप लावणं, आणि रात्रभर ना त्याला बसू दिलं, ना झोपू दिलं, ना त्याला एक पाण्याचा थेंब त्याने दिला. इतक्या वेदनादायी स्थितीतून, इतक्या त्रासातून प्रभू ख्रिस्त गेला. आणि जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या जीवनातल्या सगळ्यात भयानक दुःखात आणि त्रासात होता, त्यावेळेस त्याच्या वधस्तंभाजवळ सर्व शिष्यांपैकी जर कोण होता तर तो यव्हान होता. ही भविष्यवाणी तुमच्यासाठी. जर तुम्ही येशूच्या उराशी टेकणारे, त्याच्या जवळ राहणारे, त्याच्या हृदयात काय ते जाणून घेणारे शिष्य बना. सांगू तुम्हाला, किती दुःख, किती त्रास येऊ द्या, किती छळ होऊ द्या, तुम्ही दुःखातही वधस्तंभाजवळच उभे राहाल. तुम्ही कधी मागे फिरणार नाही. तुम्ही कधी येशूला सोडून दूर जाणार नाही. बाकीचे शिष्य पळून गेले, बाकीचे घाबरून गेले, बाकीच्यांनी यहुद्यांच्या भीतीमुळे स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलं. वधस्तंभाजवळ ज्या वेळेस त्या 3.5 वर्षांमधल्या सर्व वेळेपेक्षा ज्यावेळेस येशूला अधिक गरज त्याच्या शिष्यांची होती, तेव्हा त्याचे शिष्य येशूच्या त्या दुःखात त्याच्याजवळ नव्हते, सगळे सोडून गेले होते. पण वधस्तंभाजवळ जर कोण उभा होता तो एकमेव यव्हान होता. सांगायचं तात्पर्य हे की तेच लोक शेवटपर्यंत टिकून राहतील. तेच लोक दुःखातही, छळातही, अपमानातही, लोकांनी धिक्कारलं, नाकारलं, वाळीत टाकलं तरी तुम्ही येशूला सोडणार नाही. ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान होते, त्या काळामध्ये मला वाटतं त्याला 24-25 वर्ष कदाचित झाले. त्या काळामध्ये मला येशूची ओळख झाली आणि मी माझा परिवार प्रभूकडे आम्ही आलो. आमच्या संपूर्ण गावात फक्त आम्ही येशूला ओळखत होतो. साक्षी खूप मोठी आहे, पण मला एवढंच सांगू द्या, सगळ्या गावांनी आम्हाला वाळीत टाकलं होतं. त्यावेळेस 25 वर्षापूर्वी, 24 ते 25 वर्षापूर्वी ग्रामपंचायतने, जे गावचे पुढारी आहेत, त्यांनी मीटिंग घेऊन असा ठराव केला होता
की माझ्या वडिलांच्या शेतात म्हणजे आमच्या शेतात कोणीही आपल्या गावातलं कामाला जाणार नाही, कोणीही त्यांच्या घरी पाणी पिणार नाही, कोणीही त्यांच्याकडे जाणार नाही, काही त्यांच्या सोबत नातं ठेवणार आहे. जर त्यांच्या शेतात कोणी कामाला गेलं तर ही 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्या लोकांकडून 500 रुपये दंड वसूल केला जाईल. कोणी येत नव्हतं आमच्या घरी, पण तरीही माझे वडील अडाणी होते, माझी आई अडाणी. खूप पोलीस स्टेशन ह्या त्या गोष्टीविषयी अख्ख्या गावाने आमच्यावर केस केली होती. पण मला सांगू द्या, अत्यंत त्या कठीण स्थितीतही देवाने आम्हाला कृपा दिली की आम्ही त्याला सोडू नये. आणि आज इतक्या वर्ष मी माझा परिवार प्रभूमध्ये आहे. ज्यावेळेस येशूला खरी तुमची गरज आहे, तुम्ही वधस्तंभाजवळ असाल का? ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून खाली पाहिलं, जवळ यमान उभा होता. छळाच्या दिवसात, दुःखाच्या दिवसात, ज्या दिवसात मंडळ्या तोडल्या जाते, चर्चेसवरती हमले होते, बाळक लोकांना, विश्वासणाऱ्यांना, सेवा करणाऱ्यांना मारहाण केली जाते, छळ केला जाते, धमकवलं जाते. ऐका तुम्ही, मी जे सांगायचा प्रयत्न करतोय, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरणार आहे. तुला मरावं लागलं तरी विश्वास तुला येशू म्हणाला, मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आज तुम्ही आनंदामध्ये सगळं काय चांगले, आज भाकर मासे येशू बरोबर राहिल्याने भाकर खायला मिळते, मासे खायला मिळतात, चमत्कार होतात, आशीर्वाद मिळते, म्हणून आपण येशू सोबत आहोत. पण ज्या वेळेस दुःखाचे दिवस येतील, त्रासाचे दिवस येतील, तुम्हाला विरोध होईल, छेड होईल, माझा प्रश्न आहे त्या वेळामध्ये तुम्ही कुठे असाल? त्यावेळेस तुम्ही वधस्तंभाजवळ असाल का? त्यावेळेस तुम्ही येशूच्या जवळ असाल का? त्या दिवसातही तुम्ही येशूच्या उराशी टेकून राहणारे, त्याच्या जवळचे, त्याचे प्रिय शिष्य असाल का? त्या दुःखाच्या, त्या त्रासाच्या दिवसातही ज्या येशू ख्रिस्त स्वर्गातून सिंहासनावरून खाली पाहेल, त्याला तुम्ही दिसाल का? जेव्हा येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून खाली पाहिलं, त्याला वधस्तंभाजवळ फक्त यमान दिसला, 12 शिष्यांपैकी. बाकीचे सगळे सोडून गेले होते. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही येशूच्या उराशी टेकणारे, त्याचे प्रिय, त्याच्या जवळचे शिष्य, यवनासारखे शिष्य बनायचा प्रयत्न कराल, मोठा नाही, मोठा बनू नका. आपल्या कोण मोठा याविषयी वाद चालू होता. मोजके बोटावर मोजण्या इतके 10-12 लोक, आणि त्यातही भांडणं चाले, तू मोठा का मी मोठा. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं, ह्या मोठं होण्याच्या चक्करमध्ये, नादामध्ये आम्ही मंडळीला बदनाम केले, आम्ही बाळकांना बदनाम केले, आम्ही देवाच्या राज्याचे नुकसान केले, आम्ही मंडळ्या तोडून फोडून टाकल्या, तो मंडळामध्ये फूट पाडलाय, मंडळामध्ये आम्ही द्वेष निर्माण केला आहे, एकमेकाच्या विरोधात बोलून, एकमेकाची निंदा करून. मोठा बनण्याचा प्रयत्नापेक्षा येशू ख्रिस्ताचा प्रिय शिष्य, त्याच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकणारा शिष्य बनण्याचा प्रयत्न करा. आमेन, हालेलुया. काय होईल? जे प्रगटीकरण तुम्हाला मिळेल ते इतर कुणालाही मिळणार नाही. पहिली गोष्ट प्रगटीकरण. दुसरी गोष्ट काय होईल? तुम्ही यवनासारखे ते शिष्य असाल. किती दुःख छळ येऊ द्या, तुम्ही वधस्तंभाजवळच असाल, तुम्ही दुःखात येशूच्या जवळच असाल, त्याची भक्ती कराल, त्याची सेवा कराल, त्याचं नाव तुम्ही घेत राहाल, तुम्ही कधी नाव सोडणार नाही, तुम्ही कधी प्रभुपासून मागे जाणार नाही, पळून जाणार नाही, सोडून देणार नाही तुम्ही येशूला, तुम्ही टिकून राहाल. तिसरी गोष्ट, घड्याळ फार फास्ट चाललंय. तिसरी गोष्ट पहा, ज्यावेळेस परमेश्वराने पाहिलं यवहान जवळ उभा आहे, त्याची आई, परमेश्वराची आई जवळ उभी आहे, आणि त्याने आपल्या आईशी बोलला आणि तो म्हणाला, बाई पहा हा तुझा मुलगा. आणि यवहानाला तो म्हणाला, मुला पहा ही तुझी आई. आणि बायबल सांगतात त्या दिवसापासून यवहानाने प्रभू येशू ख्रिस्ताची जी आई होती तिला आपल्या घरी ठेवून घेतलं. जीवनभर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आईला यवहानाने सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. जीवनभर ती जिवंत असेपर्यंत यवहानाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या आईला आपल्या घरी ठेवलं, तिची काळजी घेतली, तिला सांभाळलं, तिची सेवा केली, अन्न वस्त्र सगळ्या गोष्टी तिला पुरवल्या. चर्च, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शेवटच्या क्षणी, त्या दुःखात, मृत्यूच्या वेळी 12 शिष्यांपैकी, गर्दीमधल्या नाही, 120 जणांपैकी नाही, 72 जणांपैकी नाही, 12 जणांपैकी नाही, 3 जणांपैकी नाही, त्या 3 मधला एक जो खास येशूचा प्रिय, त्याच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकणारा असा तो यवहान, त्याच्यावर आपल्या आईची जबाबदारी सोपवली. साहेब, कोणाला पुलपीटवर उभं केलं जात नाही. लोक पाळक लोकांबद्दल कंप्लेंट करतात, पाळक साहेब आम्हाला संधी देत नाही.
पास्टरांना तुमच्यावर विश्वास ठेवता येईल का? पालक साहेबांना तुमच्यावर जबाबदारी सोपवता येईल का? तुम्हाला खजिनदार बनवावं, तुम्हाला सेक्रेटरी बनवावं, तुम्हाला वर्शिप लीडर बनवावं, हे पालक साहेबांना करता यावं, त्यांना तुमच्यावर तो विश्वास टाकता यावा, असे तुम्ही आहात का? पालक साहेबांना तुमच्यावर जबाबदारी टाकता येईल का? काही नाही, मी आज इंदापूरचं चर्च घेतो, ब्रदर सिस्टर आज तुम्ही बारामतीचं घ्या, असं पालक साहेबांना म्हणता येईल का? का पालक साहेबांच्या मनात ही धाकधुकी, जर मी याला उपदेश करायला लावला तर हा काय करेल, लोकांना स्वतःकडेच ओढून घेईल, स्वतःच काहीतरी सांगत बसेल, याच्यामुळे मंडळी तर फुटणार नाही ना, एखादा परिवार तर बिघडला जाणार नाही ना? आणि हे घडतं. ऐकताय तुम्ही? येशूची इच्छा आहे तुम्ही त्याचं शिष्य बनावं. भविष्यवाण्या देव मिळतील तुम्हाला, चमत्कार मिळतील, काळजी करू नका. पण जर तुम्हाला एक चांगला शिष्य बनता आलं नाही ना, तुमचा शेवट सुद्धा चांगला होणार नाही. लिहून ठेवा, तुमचा शेवट सुद्धा चांगला नाही होणार. आज एक आजार बरा झाला, उद्या दुसरा आजार येणार नाही. कशावर? आज एक समस्या सुटली, उद्या दुसरी समस्या तुम्हाला असणार नाही. कशावर? आज तुमचं एक काम झालं, उद्या दुसरं तुम्हाला कोणतंही काम पडणार नाही. कशावर? ऐकताय तुम्ही? तिसरी गोष्ट, वा, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आईला म्हणतो, हा तुझा मुलगा आहे. काय म्हणायचं असेल वैशी? आई, इतक्या दिवस मी तुझ्या सोबत होतो, इतक्या दिवस मी तुझी काळजी घेतली, इतक्या दिवस आपण एकत्र राहिलो, पण आता मी चाललोय, आता मी नसेल तुझ्यासोबत, आता मी चाललोय, आता ती जागा रिकामी झाली, पण ती जागा भरून यावी म्हणून हाच फक्त एकमेव व्यक्ती आहे. आजपासून माझ्या जागी तुझा पुत्र म्हणून याला मी उभा करत आहे. देवाने, येशू ख्रिस्ताने त्या स्वर्गीय पित्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार तुम्हाला मला कोणी मिळवून दिला? येशूने. याने 11:12 जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्याने देवाचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. स्वर्गात एक जागा रिकामी होती जेव्हा येशू खाली आला, किंवा स्वर्गात अशा काही जागा होत्या ज्या पित्याला भरून काढायच्या होत्या, आणि त्या जागा येशूने भरून काढल्या या पृथ्वीवर येऊन. येशूसाठी एक चांगले मुलं आणि मुली, पित्यासाठी एक चांगले मुलं, चांगले पुत्र आणि कन्या येशूने निवडल्या या जगातून, आणि ते तुम्ही आहात. तुम्ही साधारण लोक नाही. येशू गेलाय स्वर्गात पित्याच्या घरात जागा तयार करायला. जागा तयार आहे. एक दिवस जेथे तो आहे खात्रीने तेथे तुम्ही मी असणार आहोत. मोठा शिष्य नाही, येशूच्या उराशी टेकणारा त्याच्या जवळचा त्याचा प्रिय शिष्य बना. ती जागा तुमची आहे, ती खात्रीने तुम्हाला भेटेल. येशूने आपल्या आईला म्हटलं, आजपासून मी नाही तुझी काळजी घ्यायला, मी चाललोय. माझ्या पित्याने मला पाठवलं होतं का 33-33 वर्षासाठी, माझा समय संपलाय, पण आता ती जागा, त्या जागी, माझ्या जागी मी यवनाला उभा करत आहे. आणि यवनाला तो म्हटला, आजपासून ही तुझी आई आहे. ठीक आहे चर्च, प्रश्न आहे, मी लिडरशिप विषय शिकवतोय, शिष्यत्वाविषयी शिकवतोय. माझा प्रश्न आहे, काही पालकसाहेबांना तुमच्यावर जबाबदारी टाकता येईल? तुमच्यावर विश्वास टाकता येईल? तुम्हाला एखादी जबाबदारी कीबोर्ड वाजवण्याची, वर्शिप घेण्याची, उपास प्रार्थना घेण्याची, नाईट प्रेयर घेण्याची, एखादी व्हिजिट करण्याची, दानार्पण मोजण्याची, काही छोटी छोटी कामं तुम्हाला देता येतील का? बाळासाहेबांना देऊशी वाटेल? तुमच्यावर जबाबदारी सोपवता येईल का? तुमच्यावर आम्हाला डोळे झाकून जबाबदारी टाकता आली पाहिजे. आम्हाला कोणतीही शंका न घेता तुम्हाला वर्शिप करायला, आराधना करायला, उपदेश करायला उभं करता आलं पाहिजे. असा शिष्य बना. उद्या बाळासाहेब कुठेतरी वर्शिप घ्यायला गेले, तुम्हाला त्यांना आनंदाने म्हणता आलं पाहिजे, सिस्टर आज तुम्ही उपदेश करा, ब्रदर आज तुम्ही उपदेश करा, तुम्ही दानार्पण घ्या, तुम्ही वर्शिप घ्या, तुम्ही कीबोर्ड वाजवा, तुम्ही हे करा, तुम्ही दानार्पण मोजून ठेवा, हे दोघे जण, तुम्ही हे घरी पोचवा किंवा बँकेत टाका. काय चाललंय मंडळामध्ये? ज्याला खजिनदार बनवलंय तोच विश्वास योग्य नाहीये, तोच येऊदा ईश्वर त्याच्यातून चोरून घेतोय. आपण नाही पार पाडत आहे आपल्या जबाबदाऱ्या नीट. नका असं करू. एक चांगला शिष्य बना, प्रिय शिष्य, पालकांसाठी सुद्धा आणि येशूसाठी सुद्धा. हालेलुया. तिसरी गोष्ट, जर तुम्ही येशूच्या उराशी टेकणारे, त्याचे प्रिय, त्याचे जवळचे शिष्य असाल,
तर मी चौथी गोष्ट तुम्हाला सांगितली, तुम्हाला जबाबदारी सोपवली जाईल, तुमच्यावर विश्वास टाकला जाईल, देव तुमच्यावर जबाबदारी टाकेल, प्रभू तुमच्यावर भरोसा ठेवी, तुमचे पालक तुमच्यावर भरोसा टाकतील, तुमचे पालक तुमच्यावर विश्वास ठेवतील, तुमचे पालक तुमच्यावर जबाबदारी सोपवतील आणि तुमच्याकडून देवाच्या मंडळीची नुकसान होणार नाही. ऐका, कुणी ऐकतंय का? प्रभू श्री ख्रिस्ताने पेत्राला नाही म्हटलं, पेत्रा आजपासून ही तुझी आई, आणि तिला म्हटलं आजपासून हा तुझा मुलगा, असं का नाही म्हटलं? का नाही म्हटलं? कदाचित येशूला असं वाटलं असेल, उद्या हा पेत्र पुढे जाऊन म्हणाल, मी या म्हातारीला ओळखत नाही, ही कोण आहे मला नाही माहिती. कारण मागेच आता 3 दिवसापूर्वी जो 3.5 वर्ष त्याच्यासोबत राहिला पेत्र, त्या साधारण 3 लोकांसमोर म्हणा, मी याला ओळखत नाही, मी गालेली नाही, मी त्याचा शिष्य नाही, याने मलाच नाकारलं, काय भरोसा उद्या माझ्या आईलाही नाकारेल, उद्या म्हणेल मी या बाईला ओळखत नाही, म्हातारीला मी ओळखत नाही, म्हणजे मग समजते? नाही दिली जात कोणाला जबाबदारी. उगाच भांडण करू नका, मी मोठा तो मोठा, विश्वास योग्य बना, जबाबदार बना, देवाच्या आणि आपल्या पालकाच्या नजरेसमोर. असं नाही की आम्ही पालक लोक चुकत नाही, आमच्याकडे चुका होऊ शकतात, आम्ही काय स्वर्गातून चंद्रावरून कुठून आलो नाही, पण तरी आपल्या पालकाशी विश्वासू राहा, मंडळीशी विश्वासू राहा, देवाची विश्वासू राहा. शिष्य बनायचं तर यवनासारखं बना. किती लोक ऐकतायत? एकदा मोठ्याने हात उंच करून म्हणा हालेलुया. 5वी गोष्ट शेवटची सांगतो, ठीक आहे? मला वाटतं पायसा भीतीला. 5वी गोष्ट, का तुम्ही येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकणार, त्याच्या जवळचे अत्यंत प्रिय शिष्य बनलं पाहिजे. मोठा नका बनवू, कृपा करून यहोनासारखं. कोण यहोन? बाप्तिस्मा करणारा यहोन. त्याच्यासारखं तुमचं मत असावं, माझा राज व्हावा आणि त्याची वृद्धी व्हावी. तुम्ही मोठं नाही झालं तरी चालेल, त्याला मोठं करा, तो तुम्हाला आपोआप मोठं करेल. काळजी करू नका, तो करेल तुम्हाला मोठं. तुम्ही नका बनवू, त्याला मोठं करू द्या तुम्हाला, ठीक आहे? पण त्याच्यासमोर तुम्ही नेहमी म्हणा, प्रभू माझा रास होऊ दे, तुझी वृद्धी होऊ दे. काही मोठं काम केलं म्हणा, मी निरुपयोगी दास आहे, मी माझं कर्तव्य केलं. लय आपण काय मोठं काय लय काय हे केलं नाही, डोंगर खाली केलं नाही, काय जबाबदारी होती, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. मी तो उपदेश केला, काय शिकवला अर्धा तास, म्हणजे मी लय मोठे उपकार नाही केले कोणावर, माझं कर्तव्य केलं नाही. स्वीकारायचं नाही स्वीकारायचं, ते तुमच्या जीवनात तुम्ही लागू करायचं नाही करायचं, तो तुमचा विषय. पण 100 लोक येऊन 50 लोक येऊन जरी मला म्हटले पावसाळ्यात लय भारी पद झाला, लय भार झाला म्हणजे काय झालं, असं कर्तव्य केलं मी, ठीक आहे ना? वचन त्याचे, पवित्र आत्मा शिकवणारा सगळं त्याचे, गौरव त्याचे. दासाला काय महत्व द्यायचं तुम्ही, नोकराला काय इज्जत द्यायची तुम्ही, समजते? त्याला इज्जत द्या. ऐकताय तुम्ही? 5वी गोष्ट शेवटची सांगतो. काय मिळालं प्रतिफळ यवनाला? यवनाला काय प्रतिफळ मिळालं? ज्या आयुष्यभर यवनाने प्रभू ख्रिस्ताची साक्ष दिली, त्याच्या वचनाची सेवा केली. वेगवेगळे सम्राट, बादशाह होते त्या काळामध्ये. एक दिवस एका बादशाहने, म्हणजे इतिहासामध्ये तुम्हाला ते शिकायला मिळेल. एक दिवस एका बादशाहने, ज्या बादशाहने त्याला पात्मा नावाच्या बेटावर टाकलं होतं ना, त्याच्याबद्दल मी बोलतोय. त्या बादशाहने, त्या सम्राटाने यवनाला येशूची साक्ष देतो म्हणून, येशू विषयीचं वचन सांगतो म्हणून यवनाला पकडलं आणि उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं यवनाला मारण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही येशूच्या उराशी टेकणारे, त्याचे प्रिय शिष्य आहात, त्याच्या जवळचे आहात, काय झालं सांगू? हे माझं वैयक्तिक मत आहे. काय झालं सांगू? पण ते खरं आहे. काय झालं? जसंही यवनाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, ते उकळत्या तेलाची जी काही आग होती किंवा जी जाळण्याची जी प्रतिक्रिया शक्ती होती ना, ती संपली. त्या तेलामध्ये जी भाजण्याची, जाळण्याची, जी काही इजा करण्याची जी पॉवर होती ना, ताकद होती, तीच नष्ट झाली. जसंही शद्रक, मेशक, अबेदनगोला अग्नीच्या भट्टीत टाकलं ना, टाकायला घेणार जे घेऊन घेते ना टाकायला, ते नुसते वाफेने होरपळून जळून मेले. पण यांना आतमध्ये टाकलं. जसंही यांना आत टाकलं या तिघांना, इब्रिकराचा लेखक 11व्या अध्यायात म्हणतो, त्यांनी विश्वासाने अग्नीची शक्ती नाहीशी केली. जसंही यांना आत टाकलं, अग्नीची शक्तीच नाहीशी झाली. कारण ज्याने आग बनवली तो अगोदरच आतमध्ये होता. चौथा कोण होता? तो नबुकदनेस्सर म्हणतो, नबुकदनेस्सरने ज्याला पाहिलं, नबुकदनेस्सरच्या मुखातले शब्द आहेत, तो देवपुत्रासारखा आहे. होय, तो देवपुत्रच, तो येशूच होता, तो देवाचा पुत्रच होता.
जसं योहानाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, त्या उकळत्या तेलाच्या कढईतलं जे काही भाजण्याचं, इजा करण्याचं पावर होती, ताकद, ती सगळी नष्ट झाली. मी येशूच्या नावात सांगतो, ऐका बस 2 वाक्याने संपूया. जर तुम्ही येशूच्या उराशी टेकणारे आणि त्याचे प्रिय आणि त्याच्या जवळचे शिष्य असाल, मी येशूच्या नावात सांगतो, सगळे शिष्य वेगवेगळ्या प्रकारे मारले गेले, पण सगळ्यात जास्त आणि पूर्ण वयाचा होऊन कोण मरण पावला तर तो यवान होता. जर तुम्ही त्याच्या उराशी टेकणारे, त्याच्या जवळचे, त्याच्या हृदयाचे ठोके ऐकणारे, त्याच्या हृदयातली इच्छा काय ते जाणून घेणारे, त्याच्या जवळचे, त्याच्या प्रिय शिष्य बनाल, उकळत्या तेलाची कढई काय, अग्नीची भट्टी काय, ते त्या गुहेतले सिंह काय, कोणीच तुम्हाला इजा करू शकणार नाही. कोणताही आजार, कोणताही सैतानाने तुमच्यावर घडविलेले हत्यार, शत्रूंनी कोणतेही घडविलेले हत्यार तुमच्या विरोधात, कोणतेही हत्यार तुमच्यावर चालणार नाही. तुम्ही अग्नीतून चालाल, ती तुम्हाला पोळणार नाही. तुम्ही जलातून, नद्यातून चालाल, ते तुम्हाला बुडवणार नाही. यहोवाला इजा झाली नाही. त्यानंतर त्याला पात्मा नावाच्या बेटावर टाकलं, पण त्याला वाटलं तो तिथे एकटा, कोणी नाही, संपलं. पण तिथेही येशू त्याच्याबरोबर होता. तिथेही येशूचं प्रगटीकरण त्याला झालं. मला सांगू द्या, तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळेल. तुमच्या आयुष्याचा शेवट यवनापेक्षाही उत्तम होईल. कोणत्या प्रकारचे आजार, कोणत्याही प्रकारचा त्रास, वेदना, ह्या गोष्टी, शत्रूचा कोणते हत्या तुमच्या जीवनावर प्रभुत्व करणार नाही. तुमचा शेवट यवनापेक्षाही उत्तम होईल. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला येशूचा मोठा शिष्य बनायचा का प्रिय शिष्य, त्याच्या जवळचा शिष्य बनायचं, हे तुम्ही ठरवा. पण देवाचा सेवक नात्याने मी सांगेन, मोठा शिष्य नका बनवा. येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकणारा, त्याचा प्रिय, त्याचा जवळचा शिष्य यवनासारखं बना. मी खात्रीने सांगतो, तुमचं जीवन इतरांसाठी, या मंडळीसाठी, बाळसाहेबांसाठी, देवाच्या राज्यासाठी आशीर्वाद असेल. आमेन. हालेलुया. किती लोकांनी वचन ऐकलं, हात तुमचं करून म्हणा आमेन. हालेलुया. या आपल्या जागेवर उभा राहूया, आपण लहानशी प्रार्थना करूया. सर्वजण बाहेर, आतमध्ये जितके जण उभे आहेत, आपण बसलेले आहे, सर्वजण आपल्या जागेवर उभा राहूया. वचनाचा सन्मान तुम्ही केला आहे, तुम्ही वचन स्वीकारलं आहे, असं देवाला सांगा हात उंच करून आणि म्हणा, प्रभू मला कृपा दे की मला मोठा नाही तर तुझ्या जवळचा, तुझ्या उराशी टेकणारा, तुझा प्रिय शिष्य मला बनव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या 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 आपलं मुख उघडूया, हात उंच करूया आणि प्रभूची स्तुती करूया. धन्यवाद, धन्यवाद. येशूला सांगा, मला कृपा दे की मी पूर्ण जीवाने, बुद्धीने, शक्तीने तुझ्यावर प्रेम करावं. हो, पवित्र आत्म्याला विनंती करा की पवित्र आत्म्याने तुमची मदत करावी. सतत येशूच्या उराशी टेकलेला असा शिष्य होण्यासाठी, त्याचा प्रिय शिष्य होण्यासाठी, त्याच्या जवळचा, अत्यंत त्याच्या सांध्यात राहणारा शिष्य तुम्हाला बनविण्यासाठी, तुम्ही बनावं, त्यासाठी पवित्र आत्म्याने तुमची मदत करावी म्हणून प्रार्थना करा. हात उंच करा, म्हणा, देवा मला मोठा शिष्य बनव किंवा नको बनवू, पण मला तुझा प्रिय शिष्य बनव. प्रभू, सतत गुडघ्यावर जाऊन तुझ्या उराशी टेकणारा, प्रार्थना करणारा, प्रभू तुझ्या सानिध्यात वेळ घालवणारा, तुझी इच्छा समजून घेणारा, तुझी इच्छा जाणून घेणारा एक प्रिय शिष्य मला बनव. हात उंच करा. देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करत आहे. ओ हालेलुया. पवित्र आत्म्याची एक आग तुमच्यावर आता येत आहे. पवित्र आत्म्याचं एक सामर्थ्य आता तुमच्यावर येत आहे. रे नामा खोर रवा, हालेलुया. रे बंद रवा खोर रवा. ओ हालेलुया. पवित्र आत्म्याची आग आता येत आहे तुमच्यावर. रिसीव पॉवर. टच होली स्पिरिट. स्वीकारा, 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 स्वीकारा. अभिषेक येशूच्या नावात मी तुमच्यावर मोकळा करतो. प्रभूचं सामर्थ्य मी तुमच्यावर मोकळा करतो. पवित्र आत्म्याचं नियंत्रण, ताबा मी तुमच्यावर मोकळा करतो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात काम करो. पवित्र आत्म्याची आग तुमच्या जीवनात काम करो. हालेलुया. पवित्र आत्मा, माझी प्रार्थना आहे, माझ्या प्रत्येक भावाला, बहिणीला, तरुणीला, तरुणीला, मोठा नाही पण त्याला येशूचा प्रिय शिष्य, त्याच्या जवळचा, त्याच्या उराशी टेकणारा शिष्य बनव. हालेलुया, हालेलुया. स्वीकारा सामर्थ्य, स्वीकारा अभिषेक, स्वीकारा आग. आपले हात उंच करून स्वीकारा. हा देवाचा आत्मा उतरत आहे. ती आग आली आहे, ती आग आली आहे, ती आग आली आहे. आता तुमच्या हातावर तुमचं सामर्थ्य उतरत आहे आणि ते पूर्ण शरीरामध्ये जीवात प्रवेश करत आहे. अन्य भाषा बोलायला सुरुवात करा. स्वीकारा अभिषेक, स्वीकारा नवीन कृपा, स्वीकारा एक सामर्थ्य. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूला म्हणा, प्रभू मला तुझा प्रिय शिष्य, मला तुझा जवळचा, सतत तुझ्या उराशी टेकून राहणारा शिष्य बनायचा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. माझ्यावर दया कर परमेश्वर. मला तू तुझा मोठा शिष्य बनव किंवा नाही, पण मला तुझा प्रिय शिष्य बनव. तुझ्या उराशी टेकणारा देवा, हो तुझ्या
दृष्टीनं प्रिय असलेला असा प्रभू, तुझ्या सानिध्यात राहणारा, हो तुझी इच्छा जाणून घेणारा, तुझ्या हृदयाचे ठोके ऐकणारा, हो तुझ्या मनात काय आहे ते जाणून घेऊन त्याप्रमाणे चालणारा शिष्य मला बनव. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. एक हात डोक्यावर ठेवा, एक हात स्वर्गाकडे करा. आत बाहेर आपण जितकेच्या ठिकाणी उभे आहात, एक हात डोक्यावर ठेवा आणि एक हात स्वर्गाकडे करा आणि म्हणा शेवटी देवाला, देवा मला मोठा बनव किंवा नाही, मला तुझा मोठा शिष्य बनव किंवा नको बनवू, पण मला तुझ्या उराशी टेकणारा तुझा प्रिय शिष्य बनव येशू. ओ देवाचा आत्मा तुझी पकड घेत आहे, देवाचा आत्मा आता तुझी पकड घेत आहे, आता देवाचा आत्मा तुझी पकड घेत आहे आता या क्षणी. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. प्रभू तुझी स्तुती असो, प्रभू तुला गौरव सर्व, येशू सर्व गौरव तुला, सर्व गौरव तुला, सर्व गौरव तुला, सर्व गौरव तुला, सर्व गौरव तुला. आणि मी घोषणा करतो येशूच्या नावात, आजपासून तुम्ही येशू ख्रिस्ताचे प्रिय शिष्य आहात. तुम्ही त्याच्या उराशी टेकणारे, त्याच्या सानिध्यात त्याच्या अत्यंत जवळचे असे प्रिय शिष्य आहात. दृष्टांत तुमच्यासाठी आहे, प्रकटीकरण तुमच्यासाठी आहे. खात्रीनं तुम्ही सर्व दुःखातही त्याच्यामध्ये स्तंभावर उभे असणार. ओ खात्रीनं, ओ तो तुमच्यावर भरोसा टाकणार, तो तुम्हाला जबाबदारी सोपवणार. खात्रीनं तुमचा शेवट चांगला होणार. शैतानाने मनुष्याने घडवलेलं कोणते हत्यार तुमच्यावर चालणार नाही. मी तुमच्यासाठी दीर्घ आयुष्य घोषित करतो. केवळ सुरुवात नव्हे, पण तुमच्या आयुष्याचा शेवट आहे मी तुमच्यासाठी आशीर्वादाचा घोषित करतो येशूच्या नावामध्ये. हालेलुया. जोरदार टाळ्या वाजवून प्रभूला गौरव देऊया. थँक यू जीसस. आम्ही सर्व गौरव तुला देतो प्रिय येशू. तू आमचा देव आहे, तू आमचा प्रभू आहे, तू आमचं जीवन आहे, तू आमचा स्वर्ग आहे, तू आमची धार्मिकता आहे, तू आमची पवित्रता आहे, तू आमची संपत्ती आहे, तू आमचा श्वास आहेस येशू. आमचं जीवन आज या समय आम्ही तुला देतो. हालेलुया. सर्व गौरव आम्ही प्रभू तुझे तुला देऊ. तुझं हे वचन आमच्या जीवनात खात्रीनं 100% फळास आलंच आहे असं मी स्वीकारतो. आणि कोणताही दुष्ट आत्मा, कोणती अंधकाराची ताकद हे वचन तुझ्या लोकांच्या जीवनातून चोरून घेणार नाही म्हणून धन्यवाद. आणि आजपासून प्रत्येक जण तुझ्या सानिध्यातलं एक चांगलं तुझ्या उराशी टेकलेलं असं जवळचं तुझ्या उपस्थितीमधलं जीवन ते जगणार म्हणून धन्यवाद. सर्व गौरव आम्ही येशूला देतो. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया. माझी पत्नी पुढे येईल आणि एक लहानशी प्रार्थना करेल आपल्या सर्वांसाठी. बाकी मी पुढे येते. थँक्यू होली स्पिरिट. आणि मग आपण 1 मिनिटाचा 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊन फ्रेश होऊन मग आपण बाळक साहेबांकडून देवाच्या संदेशांकडून विशेष आशीर्वाद अभिषेक शिकवून स्वीकारण्यासाठी आपण मोठ्या आश्चर्य उत्साहाने वेदीजवळ येऊ. बाकी बाई प्रार्थना करतील आपल्यासाठी. सर्वजण डोळे बंद करूया. जीसस. हालेलुया, हालेलुया. ग्लोरी लॉर्ड जीसस. हालेलुया. धन्यवाद राजा. थैंक यू जीसस. थैंक यू पिता, पुत्र, पवित्र आत्मा. थैंक यू लॉर्ड जीसस. हालेलुया. धन्यवाद देते परमेश्वर पिता. सर्व प्रियजनांसाठी धन्यवाद. या तुझ्या लेकरांसाठी मी धन्यवाद देते परमेश्वर पिता. तुझ्या मुलगा आणि मुलीसाठी परमेश्वर पिता धन्यवाद देते बाप्पा. तुझ्या सेवकासाठी धन्यवाद देते राजा. परमेश्वर पिता या मंडळीसाठी मी तुला धन्यवाद देते राजा. थैंक यू जीसस. थैंक यू लॉर्ड परमेश्वर पिता. मागे 2 महिने प्रभू 2 दिवसापासून प्रभू परमेश्वर पिता तू प्रत्येक लेकराला सांभाळत आहे. 2 दिवसाची प्रार्थना सभा आशीर्वादित करत आहे. सर्व धन्यवाद देते परमेश्वर पिता. मी तुझा आभार मानते. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड परमेश्वर पिता. मी प्रार्थना करत राजा तुझ्या सेवकाच्या द्वारे जे आत्मिक माना, आत्मिक जेवण प्रभू तू आम्हाला दिलंस. तुझा आभार मानते परमेश्वर पिता. खरोखराच्या वचनाने आम्ही सर्वजण आशीर्वादित झालेला आहोत परमेश्वर पिता. हो आम्ही मोठे नाही प्रभू परमेश्वर पिता, तर तुझं प्रिय मुलगा मुलगी आम्हाला बनव. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. हालेलुया. हो रिबा शांतारा बासी खांदा रिब्रा सोथोरबो रिब्रो शारे नामारा सखांता रिब्रो शाखांते रिब्रा रारा रिब्रो सांतारी नामारा सखांता रामारा शामारा नामारा शांतारी नामा रिसिते रिब्रा सखांता रामारा शारे नामारा शांतारी नामा. पवित्र आत्मा मी धन्यवाद देते राजा. हो तुझी महान उपस्थिती या ठिकाणी आहे. धन्यवाद माझ्या देवा. हालेलुया जीसस. थँक यू लॉर्ड. प्रभू येशू धन्यवाद देते राजा. हालेलुया जीसस. थँक यू लॉर्ड प्रभू राजा.
परमेश्वर पिता जसं योहान प्रभू परमेश्वर पिता तुझा प्रिय शिष्य झाला प्रभू राजा तसा आम्हा सर्वांना प्रिय शिष्य बनव प्रभू ओ परमेश्वर पिता या मंडळीशी विश्वास राहणारे जो सेवकाशी विश्वास राहणारे परमेश्वर पिता आम्हाला बनव प्रभू राजा हालेलुया जीसस थँक यू लॉर्ड आम्ही त्या जमावासारखे नाही आम्ही त्या परमेश्वर पिता 72 शिष्यांसारखं नाही परमेश्वर पिता आम्ही 12 शिष्यांसारखं नाही 30 शिष्यांसारखं नाही तर योहानासारखं प्रभू राजा आम्हाला बनव जो स्वतः तुझ्या मुलाशी टेकत होता प्रभू स्वतः तुझ्या छातीशी टेकत होता प्रभू राजा स्वतः तुझ्या जवळ असायचा प्रभू येशू तसा आम्हाला तू बनव प्रभू राजा आम्हाला बनव परमेश्वर पिता थँक यू जीसस थँक यू लॉर्ड धन्यवाद देते प्रभू येशूच्या वचनाने आम्हा सर्वांना आशीर्वादित केलं प्रभू राजा आम्ही आशीर्वादित झाला आहोत त्याबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो बाबा थँक यू जीसस हालेलुया प्रभू मी प्रार्थना करते इथून पुढे सभा तू आशीर्वाद कर तुझे सेवका तुझ्या हाती स्वाधीन घे प्रभू परमेश्वर त्यांच्याद्वारे अद्भुत कार्य करा देवा तुझं गौरव तुझा महिमा होते थँक यू जीसस थँक यू लॉर्ड सर्व आदर महिमा सन्मान आम्ही प्रभू तुलाच देतो आणि ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने नावाने मागतो पित्याद्वारे आमेन आमेन प्रभू तुला आशीर्वादित करो